हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल अवर सिम्पल लाईफ टुगेदर. आज मी पहिल्यांदाच माझ्या नेल्सवरती जेल एक्सटेन्शन करून घेणार होते. माझ्या नेल्सचा हा फायनल लुक कसा येतो हे शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा जो व्लॉग आहे तो खूपच स्पेशल असणार आहे, कारण मी जेल नेल एक्सटेन्शन पहिल्यांदाच करत होते आणि कंप्लीट प्रोसेस काय होती हे हळूहळू तुम्हाला दिसेलच. आधी तिने नेल प्रिपरेशन केली, त्यानंतर तिने बफरिंग केलं माझ्या नेल्सला. तुम्ही बघू शकताय की किती व्यवस्थित आणि एकदम केअरफुली ती माझ्या नेल्सला बफरिंग करून शेप वगैरे देण्याचा प्रयत्न करते आहे. त्यानंतर तिने माझ्या नेल्सला जेल अप्लाय केलं आणि खूप मोठी प्रोसेस होती ही. तरी मी 2 वाजता गेलेली आणि रात्री मला वाजलेले 9, रात्रीचे 9 वाजलेले. तर तिने माझ्या नेल्सला हा असा सुंदर शेप दिला होता. तिथे मिहिका म्हणत होती की मला पण पाहिजे वगैरे करून. तर असा काहीसा माझ्या नेल्सचा शेप होता, जो की मी आल्मंड शेप निवडलेला होता, चूज केला होता मी. त्यानंतर तिने माझ्या नेल्सला बफरिंग केली बराच वेळ आणि हेच प्रोसेस खूप वेळ चालली. या प्रोसेसलाच वेळ लागला. सगळ्यात आधी तिने माझे जे ओरिजिनल नेल्स आहेत ते क्लीन करून त्यांना प्रॉपर शेपिंग केलेली. क्युटिकलसुद्धा व्यवस्थित प्रिपेअर केले जात होते त्यामध्ये आणि नेल्सला शेप वगैरे देण्याचं कामसुद्धा झालेलं होतं. त्यानंतर तिने माझ्या ओरिजिनल नेल्सवरची जी शाईन आहे ती हलकीशी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझं जे नेल एक्सटेन्शन आहे ते एकदम व्यवस्थित आणि सटल होईल. प्रोसेस तर एवढी काही पेनफुल वगैरे तर मला काही वाटली नाही. खूप छान पद्धतीने आणि केअरफुली तिने माझ्या नेल्सला केलं होतं जे नेल एक्सटेन्शन आहे ते. आणि फक्त थोडाफार क्युटिकल्सला होऊ शकतो त्रास, कारण ते कट केले जातात त्यामुळे. बाकी असं काही पेनफुल नसतं. आता टाईम होता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे जेल एक्सटेन्शन. आता जेल एक्सटेन्शन करण्यासाठी जेल अप्लाय केलेला तिने माझ्या नेल्सवरती थिकनेस आणि शेप व्यवस्थित मेंटेन करावं आणि त्यानंतर ती माझं एक एक फिंगर UV रेजमध्ये 60 सेकंडसाठी ठेवत होती, जेणेकरून माझं एक एक नेल्सला चांगली शाईन विथ सटल फिनिशिंग आली पाहिजे. त्यासाठी नेल एक्सटेन्शन करताना मी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे लेंथ. जे लेंथ होती नेल्सची मी खूप जास्तच चूज केलेली असं मला तरी वाटते. कारण बाळ असताना, छोटंसं बाळ किंवा मग ॲज अ मॉम असताना आपल्याला काही कामं करावी लागतात, काही म्हणजे सगळीच करावी लागतात हाऊसवाईफना. तर त्या मानाने माझ्या जी नेल्सची लेंथ आहे मी थोडीशी शॉर्ट घ्यायला पाहिजे होती. मी ती लॉंग घेतली. दिसायला खूप छान दिसत होते. जिने माझे नेल्स केले तिनेसुद्धा केअरफुली, व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने केले. तिचाही काही प्रश्न नाही यामध्ये. पण मी माझी लेंथ थोडीशी शॉर्ट घेतली असती तर अजून बरं पडलं असतं मला. कारण जेव्हा मी चॉपिंग करते, कटिंग करते किंवा आपले काहीही घरातील जेव्हा कामं करतो तेव्हा हे नेल्स लागतात. त्याला लागतात मीन्स मधात येतात त्याच्या. आणि मग कटिंग किंवा काही म्हणजे एकदम इझिली आणि फास्ट नाही करता येत. नेल्स केल्यावर प्रत्येक कामाला थोडासा वेळ लागू शकतो. मला आधी सगळे पूर्ण कामं व्हायला 2 वाजायचे, आता 1-1.5 तास लेट होतात. पण इट्स ओके, काही हरकत नाही. लाईफमध्ये पहिल्यांदाच केली किंवा फर्स्ट टाईम जर नेल एक्सटेन्शन करत असाल तर लेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही लेंथ चूज करा. नेल एक्सटेन्शनच्या नादात लेंथ विसरून गेलेली. मला असं वाटत होतं की माझ्या हाताला ही लेंथ खूप छान वाटते आणि दिसतसुद्धा होती आणि दिसतसुद्धा आहे, कारण अजूनही नेल्स तसेच आहेत माझे. तर मी त्यावर गेलेली, बट मी माझं कम्फर्ट झोन विसरून गेली. आता मिहिकाला पॅम्पर करताना किंवा माझीसुद्धा काही घरातील काही काम असतात, तर तेव्हा कामं करताना लेंथ जी आहे आता खूप जास्त असल्यामुळे कधीकधी थोडासा प्रॉब्लेमॅटिक काम होऊन जाते. बट इट्स ओके, काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा मी कधी एक्सटेन्शन करेल तेव्हा मी लेंथ कमी घेईन. मी चूज केलेला कलर ब्लड रेड कलर, जो की खूप छान असा वार्म फिलिंग देत होता. ब्रायडल असाल किंवा न्यूली मॅरिड असाल किंवा मॅरिड नसालही तरी खूप छान अस्थॅटिक आणि रॉयल फील देणारा कलर आहे हा. खूप छान दिसतो साडीवर, जीन्स, एनिथिंग, सूट, पटियाला सगळ्या याच्यावर छान दिसतो हा. सगळ्यांना पडलेला प्रश्न, हे नेल्स रुततात का? तर नाही, हे नेल्स खूप म्हणजे खूप जास्त बफर केलेले असतात. बफर मीन्स हे खूप जास्त घासले गेलेले असतात हे नेल्स. त्यांना खूप घासावं लागतं, खूप घासून घासून यांना प्रिपेअर केलं जाते, त्यामुळे हे नेल्स रुतत नाहीत. यामुळे काहीही त्रास होत नाही. आपल्या जे मेन नेल्स असतात त्यांना काहीही त्रास होत नाही, अजिबातच नाही. मी चूज केलेली डिझाईन काही अशी होती, जी तिने खूप
व्यवस्थितपणे माझं रेफरन्सच्या नुसारच केलेली. रेफरन्स दिला होता मी त्यासाठी तिला, इंस्टाग्रामवर मी चूज केलेली. आता या एका नेल एक्सटेन्शनसाठी मला 8 ते 9 तासाचा वेळ लागला. आता इतका टाईम का, तर ही प्रोसेस तुम्हाला मी खूप शॉर्टमध्ये दाखवलेली आहे. प्रोसेस खूप जास्त लाँग होती. सुरुवातीला मला वाटलं होतं की ही नेल एक्सटेन्शन म्हणजे काही तासांचा छोटासा प्रोसेस असेल, पण एकदा प्रोसेस सुरू झाली की नंतर काही स्टेप कन्झ्युमिंग होत्या हे मला कळालंच नाही. सगळ्यात आधी नॅचरल नेल्सची प्रिपरेशन, क्युटिकलचं केअर, फिलिंग, शेपिंग आणि त्यानंतर एक्सटेन्शन लावणं, जेलचे लेयर अप्लाय करणं आणि प्रत्येक लेअरला, प्रत्येक फिंगरला UV LED लॅम्पमध्ये क्युअर करणं हे काही सोपी काम नव्हतं. याच प्रोसेसमुळे ही प्रोसेस टाईम कन्झ्युमिंग झाली होती. अँड हिअर इज द फेवरेट पार्ट, माझे गोल्डन ब्युटिफुल नेल्स, जे की हळूहळू तयार झाले होते आणि खूप अस्थेटिक छान दिसत होते. आणि मग शेवटी मी माझे पहिल्यांदा कंप्लीट नेल्स बघितले, तेव्हा माझी रिॲक्शन काहीतरी वेगळीच होती. 8 तासांचा एफर्ट्स घेतला होता मी त्यासाठी. माझे फर्स्ट टाईम जेल एक्सटेन्शन कसे दिसत होते हे बघण्यासाठीचा माझा जो एकदम धडपड होती 8 तासांची, ती वर्थ होती. आणि त्यासाठी तिने माझे किती पैसे चार्ज केले असतील हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि यानंतरचा जो मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तो असणार आहे नेल एक्सटेन्शन केल्यावर किंवा करताना कोणती काळजी घ्यावी, किंवा मग कोणती कामं आपण करू शकतो, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं मी टोटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आता माझे नेल्स रेडी होऊन शूटसाठी कंप्लीट रेडी झाले होते. नेल्स वगैरे होऊन तिने माझ्या नेल्सवर जेल वगैरे आणि टॉप कोट लावून पूर्ण सील पॅक केलेले. आणि बघू शकता मी किती हॅपी आहे. नंतर मग मी घरी आली होती. मी ठिकाणी जेवण वगैरे केलं. असा होता माझे नेल्स. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.